स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावरती बाटली फेकल्याच्या प्रकरणी आता 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। सांगोला तालुक्यातल्या कोळा गावातल्या तरुणांनी ही बाटली फेकलेली होती। दारूच्या नशेत ही बाटली फेकल्याचा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। घरावर हल्ला होणं म्हणजे प्रत्येक कष्टकरी कार्यकर्त्याच्या मनाला वेदना देणार असल्याचं शेकापचे जयंत पाटील म्हणाले। बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी एक आश्वासित करू इच्छितो। महाराष्ट्रातली तमाम डाव्या आघाडीतला कार्यकर्ता हा तुमच्या मागे आहे आणि तुम्ही हा आवाज आणखीन विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर सुद्धा उठवाल ही आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या प्रवृत्तीचा निषेध करतो। हा सांगोल्याच्या भूमीमध्ये असा कधी प्रकार घडला नाही। ज्याने घडवलेला आहे त्याला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचं आहे। कधी सुद्धा नाही, कधी आमच्या दाराला सुद्धा माझ्या हात लावला नाही कोणी। तर दुसरा एखादा आला तर त्याच्या मागे दुसरा येऊन त्याला ढकलत नेत होता, चल पुढं, इथं कशाला थांबलायस तू। अशी जनता होती आणि अजून बी आहे। जनता हे शांतच आहे आमची आणि त्यांना सांगितलंच आहे तुम्ही काय भानगडी करू नका, काय करायचं करू द्या त्यांना। मी काय भीते त्यांना, माझं काय भ्यायचं। मी एक राजाची लेख आहे। 27 खेड्याची जागीरदारी नाही ते आम्हाला म्हणली उपटी आली ती। 27 खेड्याची जागीरदारी नाही मी या तालुक्याची।